श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीने दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा। गावातील लोकांना दहीहंडी उत्सव पाहता यावा यासाठी छत्रपती उदयनराजे भोसले मित्रमंडळाच्या वतीने आज दहीहंडी उत्सव साजरा करण्यात आला। खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीने आमदार शिवाजी कळडिले आणि आमदार संग्रामभैया जगताप मित्रमंडळाच्या वतीने कौडगाव जांब येथे दहीहंडी महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं। यावेळी सिने अभिनेत्री आर्शिन मेहता, युवा नेते अक्षय कळडिले उपस्थित होते। यावेळी श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट महेश शेडाळे म्हणाले, शहरात प्रत्येक सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो, परंतु ग्रामीण भागात याचे प्रमाण कमी असल्याने काही सण उत्सवाचे आनंद ग्रामीण भागातील लोकांना घेता येत नाही। त्यामुळे यावर्षी आम्ही दहीहंडी गावात साजरी करण्याचे ठरवले। आज दहीहंडी फोडण्यासाठी सम्राट गोविंदा पथक येथे आले। त्यांनी दहीहंडी फोडली। यावेळी त्यांना 1,11,111 रुपयांचे बक्षीस देण्यात आले। श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले प्रतिष्ठानच्या सर्व सहकाऱ्यांनी या दहीहंडी कार्यक्रमाचे आयोजन केले आहे। छत्रपति उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठान जामखेड़ गांव की तरफ से आयोजित ये प्रोग्राम ने मुझे यहाँ बुलाया और ये दहीहंडी के प्रोग्राम के महोत्सव पर आप सबको बहुत सारी शुभकामनाएं। बहुत अच्छा लगा मुझे मेरे खुद के गांव अहमदनगर डिस्ट्रिक्ट में आने का। आप सबको बहुत बहुत धन्यवाद। आज या ठिकाणी आपण माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठान अहमदनगर व शिवाजीराव कळडिले मित्रमंडळ, संग्रामभैया जगताप मित्रमंडळ यांच्या वतीने, तसेच ग्रामपंचायत जाम कौडगाव यांच्या वतीने, तसेच समस्त पंचक्रोशीतील ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने या ठिकाणी आपण आज दहीहंडीचं आयोजन केलं होतं। तर या दहीहंडीच्या निमित्ताने एक प्रमुख अतिथी म्हणून आर्शिन मेहता, सिने अभिनेत्री या ठिकाणी हजर झालेले आहेत। त्यानंतर आपले सर्वांचे मार्गदर्शक लाडके युवा नेते अक्षय कळडिले, संदीप दादा कळडिले हे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने आलेले आहेत। व या आता जे दहीहंडी पथक आपण आलेलं आहे, सम्राट तरुण मंडळ हे गोविंदा पथक आपल्याकडे आलेलं आहे। त्यांनी या ठिकाणी दहीहंडी फोडलेली आहे। तर दहीहंडी फोडल्यानंतर आता त्यांना आपण 1,11,111 रुपयांचं बक्षीस देणार आहोत आर्शिन मेहता यांच्या हाताने। आणि यानंतर आता कार्यक्रम संपलेला आहे। शहरामध्ये जर आपण पाहिलं तर शहरामध्ये कायमस्वरूपी खूप मोठमोठे दहीहंडी महोत्सव होत असतात। ग्रामीण भागामध्ये त्या तुलनेत शहरामध्ये आपण जर पाहिलं तर शहरामध्ये खूप मोठमोठे महोत्सव भरतात, जसे की गणेशोत्सव महोत्सव असेल, दहीहंडी महोत्सव असेल, इतरही अनेक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम शहरामध्ये घडत असतात। त्या प्रमाणामध्ये ग्रामीण भागामध्ये जर आपण पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये असे कार्यक्रम होत नाहीत। त्यासाठी आपण एक रूढी, एक परंपरा ग्रामीण भागामध्ये रुजावी। दहीहंडी महोत्सव काय असतो, काय नाही हे समाजापर्यंत जावं व एक सामाजिक बांधिलकी त्यामधून जपल्या जावी व संपूर्ण समाजकारण असेल, बाकीच्या गोष्टी असतील त्या त्याच्यामधून घडाव्यात या इच्छेमुळे आम्ही आज या ठिकाणी दहीहंडीचे आयोजन केलं होतं। तर या आयोजनासाठी माननीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठानचे सर्वच माझे सहकारी मित्र या सर्वांनी खूप कष्ट घेतलेले आहेत। त्यांचे या ठिकाणी मी खूप खूप आभार मानतो आणि आर्शिन मेहता जे आपल्या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिल्या त्यांचेही खूप खूप आभार मानतो। आवर्जून या सन्मान सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत। मेहता जोरदार टाळ्यांच्या गजरात सर्वांनी टाळ्या वाजवा। ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सन्मान संपन्न होत। माननीय ॲडव्होकेट महेश शेडाळे, नितीन शेठ लांडगे, भीमराजी खडसे, ज्ञानेश्वरजी शिंदे, उपसरपंच रघुनाथजी काळे या सर्वांच्या कौडगाव ग्रामपंचायतीचे जे सदस्य माऊली शिंदे बाबाजी पाटील सोळ यांचा सन्मान करत आहेत। कुचुकपणा बाजार समितीचे उपसभापती प्रभाजी सोळ, त्यानंतर आदरणीय ज्यांनी आपल्याला महेशजी पालवे, परमेश्वरजी पालवे आणि त्यांच्या समवेत आलेले बेकरीचे सर्व ग्रामस्थ यांचं उद्योग समूह यांना विनंती आहे, कृपया आपण स्टेजवर यावं आणि भाऊसाहेबजी ठोंबे यांचा सन्मान करावा। अहमदनगरमध्ये ज्यांनी झुंबा डान्स सारखा एक लोकप्रिय डान्स क्रीडा प्रकार म्हणून या ठिकाणी आपण संपन्न करतो। छत्रपती उदयनराजे भोसले युवा प्रतिष्ठानच्या वतीने आदरणीय साहेबांचा आपण सन्मान केलेला आहे।
हजाराची तरुणाई या ठिकाणी जमा होत असते, परंतु या ठिकाणी एक आरक्षणमयता आली आणि तरुणाईचा उत्साह लोटला.